झणझणीत आणि टेस्टी भाजी खायची असेल तर ही भाजी नक्की करून बघा। इथं अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे, 2 चमचे गरम मसाला, थोडीशी चिंच घालून वाटून घ्यायचं। एका पॅनमध्ये तेल घालायचं, एक कांदा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित तेलावर मिनिटभर कांदा परतून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला जे वांग बटाट्याची आपण जे छोटी छोटी काप करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर यातच मी वाटण टाकून घेणार आहे। वाटण टाकून झाल्यावर पुन्हा आपल्याला ही भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि झाकून ह्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। ही भाजी वाफेवरच शिजवून तयार होऊन जाते। तर तुम्ही इकडे बघू शकता भाजी आपली तयार झालेली आहे आणि बटाटा आणि वांगी पण व्यवस्थित शिजलेली आहे। ही भाजी झणझणीत होते आणि खूप टेस्टी लागते, नक्की करून बघा।